झी 24 तासनं समोर आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाचे दिल्लीपर्यंत पडसाद उमटले। कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। बिहार विधानसभा निवडणुकांच्या यशाबद्दल अजित पवारांनी अमित शहांचं अभिनंदन केलं। मात्र या भेटीत राज्यातील काही विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। झी 24 तासनं समोर आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर अमित शहा आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता आहे। झी 24 तासनं ही बातमी दिलेली आणि पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीला आणलेलं। या संदर्भात अजित पवारांच्या सध्या भेटीगाठी सुरू आहेत आणि अजित पवार यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याचं कळते। विविध मुद्द्यांवर चर्चा झालेली असली तरी महत्त्वाचा मुद्दा जो सध्या अजित पवारांच्या संदर्भात आहे तो म्हणजे पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार सध्या अडचणीत आलेत आणि त्याच संदर्भात ते अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली असल्याचं कळतंय। आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, दिल्लीमध्ये बरेच या संदर्भात राजकीय वर्तुळात हालचाली सुरू आहेत। अजित पवारही काल दिल्लीमध्ये होते, अमित शहांची भेट घेतली आहे। पुण्यातलं जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण झी 24 तासनं पुढे आणलं। काय नेमक्या राजकीय वर्तुळामध्ये हालचाली सुरू आहेत? नक्कीच पुण्याचा जमीन गैरव्यवहार जे झी 24 तासने उघडीस केलंय त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आणि तसंच आपण बघितलं तर त्यानंतर ज्या प्रकाराने एक धक्कादायक माहिती बाहेर काढली आहे झी 24 तासच्या तपासानंतर एक शासनाने वेगळ्या वेगळ्या लेवलवर आपण बघतोय की कशा हालचाली सुरू केल्यात आणि कारवाई सुद्धा झाली आहे। कारवाईला वेग लागला आहे असंही समजून येत आहे। तसंच काल जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे राजधानी दिल्लीत होते राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी, त्यानंतर हे बघितलं गेलेलं की नोएडापासून ते सुनेरी बाग म्हणजेच अमित शहा यांचं निवासस्थान तिथपर्यंत जे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्रित होते। म्हणजेच अमित शहांच्या भेटीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जे आहे काही बोलणं झालं आहे का हे कुठे ना कुठे बघणं गरजेचं आहे। कारण की त्या भेटीनंतरच जे अमित शहा यांना अजित पवार भेटायला गेले आहेत। आणि अजित पवार जेव्हा अमित शहा यांच्याकडे पोहोचले म्हणजेच एनडीएचा विजय उत्सव होता भाजपच्या मुख्यालयामध्ये आणि त्यानंतर अमित शहाची भेट अजित पवार यांनी घेतली आहे। तर निमित्त म्हणजे हेच की बिहारमध्ये ज्या प्रकाराने यश एनडीएला मिळालंय आणि अजित पवार यांचा जो पक्ष आहे तो पण एनडीएचा गट आहे। पण त्याचबरोबर राजकारणाविषयी कुठे चर्चा झाली का आणि बरोबरच राजकीय महत्वाचे जे मुद्दे आहेत आणि त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हाच जे झी 24 तासने उघडीस आणलाय ते म्हणजे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण। तर त्याबद्दलही चर्चा झाली आहे असं समजून येत आहे। चर्चेचा तपशील अजून पूर्णपणे बाहेर नाही आलाय, पण जवळपास 25 मिनिटं दरवाजाच्या आत जे आहे आड ही चर्चा झाली आहे असं समजून येत आहे। आणि ज्या प्रकाराने आतापर्यंत धावपळ जी एक दिसून येते आहे अजित पवारांची स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी, त्याला कुठे ना कुठे लक्ष त्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्वाची आहे असं समजून येत आहे। अनुपमा, ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि निश्चितच आपल्याकडून या संदर्भातले अपडेट्स जे दिल्लीमध्ये सध्या घडतात या प्रकरणाबाबतचे जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।